सगळ्यावर विश्वासच नाही बसत आहे. असं वाटतंय हे एक भयंकर स्वप्न आहे ज्यात मी हे सगळं ऐकते. माझे बाबा माझे बाबा ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळवलं, मला काय हवंय काय नको ह्याच्याकडे लक्ष दिलं, ते असं वागू शकतात? हे सगळं दाखवण्यासाठी होतं शलाका. सरड्यासारखे रंग बदलणारा माणूस हा. स्वतःची पाप लपवण्यासाठी हा सगळा खोटा डोलारा उभा केला त्याने. मी बाहेर असायचे याचा फायदा तुमच्याशी जवळ साधली. काय रे पोरा, काही वेळ आली तुझ्यावर? हा, कसं झालंय? अरे मी जर इथे थोडे दिवस थांबले असते ना तर तुला कुठेही जायला दिलं नसतं. काय झालं हे? अगं आजी, काय करतेस? हे बघ मी ठीक आहे, उगाच रडू बिडू नकोस. रडू नको. अरे हाताचा पाळणा करून तुला झुलवला, तू उभा राहिलास, चाललास की त्याचं कौतुक केलं रे. आणि आता तू असा अंतरुणाला खेळायला बघून रडायला नाही येणार? कसं म्हणतोस रडू नकोस म्हणून आकाश? अभिमानचा जन्म झाला पण नाही बदललं सगळं. माझ्या सगळ्या आशा फोल ठरल्या. तुझ्या बाबांचा स्वभाव नाही बदलला. मग मीच ठरवलं या सगळ्याचा स्वीकार करायचा. मी सगळंच हातात घेतलं. सगळे डील्स मी स्वतः करायला लागले. मी ठरवलं आता हे सगळं करायचं आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. आपल्यावर जी वेळ आली ती त्यांच्यावर येऊ नये म्हणून करायचा. मला काहीच कळत नाहीये काय खरंय काय खोटंय. ज्या माणसाला आजपर्यंत मी देव समजत होते त्याला राक्षस कसं म्हणायचं? वाटोळं केलं त्या बिलीने. या घरात कसं सगळं ठीक चाललं होतं, पण ह्या अवदेशाची दृष्ट लागली या घराला. गप्प बस गजर आहे तू. काय वाटेल ते बडबड करतेस तू? आणि तू जर गप्प बसलेस तर काही बिघडणार आहे का? मी बाई गप्प बसते, गप्प बसते मी. जे घडतंय ते घडू दे. पण मला एक कळत नाही आशा की एवढं सगळं घडून सुद्धा तुम्हाला त्या मुलीचा पुळका काय येतो? अक्कल कशी नाही येत तुम्हाला? हा, अजून काय घडायचं राहिलंय? आणि अजून काय घडलं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? आई अगं, आजी तुम्ही कधी आलात? नमस्कार करते. हो जाऊ जाऊ, त्यांच्याकडे जाऊ. नाही वेळ काढावा लागेल तो काढू. हो त्याला सांग आम्ही येतोय म्हणून. बर बर, हो ठेवतो. काय मंगेशराव, आज एकटेच? तुमचे साहेब नाही आले बरोबर? बोला, कशाला बोलवलत मला? तुम्हाला मी एक प्लॅन ऑफ ऍक्शन सांगितला होता, त्याचं काय आलं? हे तो जर सक्सेसफुल झाला तरच ही केस आपल्या हातात राहील. धर्माधिकारी साहेब, केस जरी तुम्ही लढत असलात तरी जीव माझा अडकलाय. त्यामुळे मी कुठलीही कसर सोडणार नाही. सगळं तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे झालंय. गुड. आपली एक व्यक्ती लवकरच मनूच्या घरात असेल.